नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील काका बाबूराव जगताप यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत. त्यांचा आज वाढदिवस आहे. एक समाजामध्ये सामाजिक जाणीव ठेवून आपल्या व्यवसायात शून्यामधून ज्यांनी प्रगती केली, विश्व निर्माण केलं आणि सोपान नगरमध्ये एक सुंदरसा असा आकर्षक अशा प्रकारचा बंगला तयार करून आपल्या कुटुंबियासहित सुनील काका राहत आहेत. 2 कर्तृत्व संपूर्ण मुलं, सुना अशा प्रकारचा त्यांचा हा परिवार आहे. आपला व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आणि विशेषतः राजकारणामध्ये त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. सासवड नगरपालिका निवडणुका असू द्यात, विधानसभेची निवडणूक असू द्या, ते आपली भूमिका भक्कमपणे मांडतात. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. कष्टातून मिळालेली संपत्ती आपल्या कुटुंबियासाठी, समाजासाठी उपयोगी आली पाहिजे, अशा प्रकारचं दानशूर व्यक्तिमत्व त्यांचं आहे. एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणून जगताप समाजामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच वेळेस काका तापट आहेत असं समजलं जातं. त्यांचा स्वभाव रोखोक असल्यामुळं माणसाला तसं वाटतं. तेवढेच ते हळवे देखील आहे. आपल्या कुटुंबियाच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या सुनांच्या बाबतीत अतिशय चांगले उद्गार ते आवर्जून काढतात. अशा प्रकारचे एक आनंदी जीवन, आनंदी कुटुंब, सुखी कुटुंबामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि काकांशी संवाद साधणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार सर. तुमचा वाढदिवस साजरा करत असताना आता हा वाढदिवस तुम्ही यावर्षी कशा प्रकारे साजरा करणार आहे? यावर्षी सर्वसाधारण वाढदिवस एक छोट्याशा प्रमाणामध्ये, घरात थोडीशी घटना घडल्यामुळे तो वाढदिवस मोठ्या उत्साहाने करणार होतो, पण अगदी छोट्याशा आपल्या मित्रपरिवारांच्या बरोबर साजरा करणार. आता एक कन्स्ट्रक्शन व्यवसायात तुम्ही आता चांगल्या प्रकारच्या साईट तुमच्या सासवडमध्ये, तालुक्यात अनेक सुंदर इमारती तुम्ही उभ्या केलेल्या आहेत. तुमचं घर देखील तुम्ही अतिशय उत्तम अशा प्रकारचा बंगला तयार केलेला आहे. ह्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात कसा आम्ही ज्यावेळेला एकत्र कुटुंब होतो त्यावेळेला गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन होतं माझे बंधू अरुणप्पांचं, आणि ते संपूर्ण कुटुंब आम्ही ह्या धंद्यामध्ये त्यानुसारच आम्ही पडलो. अगदी लहान वयापासून त्या दिवसापासून ही आवड निर्माण झाली आणि तेच पुढं ह्याच्यामध्ये रूपांतर केलं की स्वतःचा व्यवसाय SP कन्स्ट्रक्शन या नावाने मी उभा केला. आणि हे संपूर्ण आपले 4-5 ठिकाणी आत्ताही कामं चालू आहेत, सतत कामं चालू असतात. लोकांचा विश्वास, प्रेम, तुमच्यासारखे जे आशीर्वाद या जोरावरती येईपर्यंत पाऊल अतिशय सुंदर असं बनलेलं आहे. तुमचं स्वतःचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, तुम्ही अतिशय उत्तम प्रकारचे कपडे घालता, व्यवस्थित राहता बाहेर, म्हणजे अशा प्रकारचं जे पर्सनॅलिटी तुम्ही तयार केलेली आहे, कशामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाली? इतकं स्वतःचं घर इतकं सुंदर केलंय, वेल फर्निश्ड केलंय. हे सगळे खरी आवड म्हणजे आपले पुरंदरचे शिल्पकार भाग्यविधाते माझे चुलते आदरणीय चंदूकाका जगताप यांच्याशी ज्या वेळेला मी लहान असल्यापासून ज्या वेळेला संपर्क आहे, अगदी हायस्कूलला होतो तरी पण खाली काका राहिले होते. विलास काशवीर म्हणून एक आमचा वर्गमित्र होता, काकांच्या जवळचं सहकारी. त्यावेळेपासून मी घरी जायचो, त्यावेळेला काकांचं सगळ्यांच्यावरती लक्ष असायचं. घरी काही असू द्या, बाहेर फाटकं घाला पण नेटकं घाला, सुटसुटीत घाला, व्यवस्थित स्वच्छ सुंदर. आणि त्यावेळेपासून सर माझ्या मनावरती ठसलेलं आहे. जे काय असेल ते एकदम व्यवस्थित नीटनेटकेपणा राहण्यावरती मी पहिल्यापासून असं जोर होतो की जे काकांना अभिप्रेत असायचं सगळ्यांच्या पोहोचून. आणि तेच मी पण माझ्यामध्ये थोडे घेतले आणि जेवढं राहता येईल तेवढं व्यवस्थित आपलं नीटनेटकं राहण्याचा मला एक आनंद वाटतो, त्याच्यामध्ये फ्रेशपणा पण येतो. आता हे तुमच्या पाठीमागे जे खंडोबाचं दैवत तुम्ही मोठा भव्य चित्र लावलेलं आहे, त्याची कशी श्रद्धा वाढली? ती सर एक 10-12 वर्षापूर्वी मी एक स्वतंत्र व्यवसाय चालू केला. एक PMT स्टॉपवरती एक कोल्ड कॉफी म्हणून माझ्या थोरल्या मुलाने आणि धाकटे मुलाने ते दोघांनी मिळून ते व्यवसाय सुरू केला. माझं कन्स्ट्रक्शनचं चालूच होतं.
पण तिथं जे ग्रुप होता त्या ग्रुपची सर्वांची श्रद्धा ही मल्हारवरती असायची. म्हणून ते दर ह्याला शनिवारी मुलं सकाळी पहाटे तर पहाटे 3 वाजता जायचं. पहाटे 3 वाजता येऊन परत 5 वाजता येऊन तो चहाचं आणि कोल्ड कॉफीचं दुकान उघडायचं. त्यामुळे ती जी श्रद्धा बसली की आपल्या कडेपठारावरती, त्याच्यामुळे ते तेव्हापासून की अगदी आपलं म्हणजे कुलस्वामीनीच आपलं मुळच आहे आपल्या धर्मातलं, तर त्यांच्यावरती माझी जास्त श्रद्धा बसली बालाजीनंतर. त्यामुळं आमच्या घरामध्ये सर्वजण अगदी यथोचित पूजा अर्चा सगळी मल्हारची व्यवस्थित चालू आणि मल्हार कृपेने हे खरोखरच सर चालू झालं सगळ्यांचं. तुम्ही आता बोलता बोलता तुमच्या दोन्ही सुनांचं कौतुक केलं. ते कशा प्रकारे सुनांना आणि घरात वागणूक तुम्ही देता? सुनांना म्हणजे सुना म्हणतच नाही मी त्यांना, कारण मला मुलगी नाही आहे. बाकीच्या मुली आहेत आमच्या भावांचे वगैरे. आपल्या घरात एक मुलीसारखं वरदळणारं, एक मला मिसळून मी हसून खेळून बोलणारे, म्हणून मी आपल्या त्यांना सुना हे समजतच नाही. आपले जे आहेत ते दोन्ही मुलीचे आहेत. मुलांपेक्षा जास्त प्रेम मी त्यांच्यावरती लावतो आणि ते प्रेमाचं सारखं करतात. अगदी मलाही बरं वाटतं, अगदी बरोबरून बोलतात. माझी कुठलीही वस्तू कुठलंही कमी जास्त आल्यापासून लगेच बघा, हे देऊ का, ते ठेवू का, ते करू का. अरे आपल्याला काय लागतं सर ह्याच्या पलीकडं? एक सुखी संसार, आनंदी सुना बाळा मुलं असली बरं वाटतं जरा. म्हणून ती मुलं मी सुना हे समजतच नाही, ती मुलीची. सुनांचा उल्लेख तुम्ही लक्ष्मीची पावले घरात आली असा केला, नेमकं काय त्याच्या मागे काय रहस्य दडले? नाही सर, आपण बोलता बोलता आपला तो विषय झाला. मी हे कुणालाच नव्हतं बोललो, पण एक तुम्ही पहिल्यापासून आपण आपलं मन मोकळेपणाने मागाशी मी बोलून गेलो, तुम्ही तोच मुद्दा सांगितला. पण सुना हे या मुलांना पण मी बोललो नाही, कुणालाच नाही. ज्या दिवसापासून आमच्या थोरल्या सुनेने घरामध्ये पाऊल टाकलं, तिच्या पाठोपाठ धाकट्या सुनेने टाकलं, पण काय असेल त्या दिवसापासून एक थोडीशी मानसिक शांतता आणि जी लक्ष्मीची पावलं जी म्हणतात ती हळूहळू कुटुंबाची माझी ती भरभराट होत गेली. ती माझी मलाच माहिती की ज्या स्पीडने मी पहिली कामं करायचो. आज मी पाहतोय माझ्या घराची घरपूजन झाल्यानंतर थोरल्या मुलाचं लग्न केलं, त्यानंतरही माझ्या साईट वाढत गेल्या. दुसरी सून आली त्यानंतर आज असंही मला कामाकडे जायला सुद्धा कधी कधी वेळ मिळत नाही. आणि मुलंही चांगली, सुना आल्यापासून मुलंही चांगली ग्रुपाने सगळं प्रपंच करायला लागली. कौटुंबिक म्हणा किंवा सगळ्या साईटवरती व्यवस्थित लक्ष देणं, दोन्ही मुलं दोघांच्या परीने अतिशय सुंदर आणि चांगलं लक्ष देतात. आणि हे मी आपलं त्यांचंच पावलं म्हणतो सुनांचीच, की त्यांचे कुणाच्या पावलामुळे कधी बदल होईल ते सांगता येत नाही. असं बदल होत गेले असं मला वाटते, भावना आहे माझी तशी. प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा त्या ठिकाणी काहीतरी निश्चितपणे रूप असते, भूमिका असते. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पत्नीने कशा प्रकारे साथ दिली? अतिशय सुंदर, चांगली. अगदी म्हणजे ज्या वेळेला की परिस्थिती अतिशय नाजूक असताना सुद्धा आणि परिस्थिती चांगली असताना सुद्धा की कसं वागणं, मुलांच्यावरती कसं लक्ष ठेवणं. मी माझ्या धंद्याच्यामुळे मला तर कधी मुलांच्याकडे मी मुलांना एक दिवस सुद्धा शाळेत घेऊन गेलो, पण तिने आपली लहान मुलं असल्यापासून प्रामाणिकपणे अतिशय कष्टाळू स्थितीमध्ये आणि परिस्थिती नाजूक असताना मुलांना शाळेत सोडणं, आणणं, त्यांचे नीटनेटकेपणा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी तिनेच आजपर्यंत केलं. मी कधी त्याच्यामध्ये मला लक्ष घालायला वेळ पण नाही मिळाला आणि घातलं पण नाही. अतिशय न लक्ष घालतात व्यवस्थित चाललं. कधीतरी आपल्या शाळेमध्ये गेलो तर शाळेमध्ये जायला मुलं ज्यावेळेला 10वीला गेला, हा थोरला मुलगा, की शाळेमध्ये माझं पण थोडंसं लक्ष असावं मला सांगितलं आपल्या गद्रे सरांनी वगैरे. तर मी पालक शिक्षक संघटनेचं मग ते करता सलग मला 3 वर्ष त्यांनी अध्यक्ष केलं वाघेरे हायस्कूलमध्ये. आणि त्या निमित्ताने मी जायला लागलो, त्या निमित्ताने थोडं थोडं माझं लक्ष मुलांच्याकडे शालेय शिक्षणामध्ये गेलं. आता मुलं तुमची किती? 2 मुलं आहेत तुम्हाला. काय करतात दोन्ही मुलं? काय नाव आहे त्यांची? दोन्ही मुलं. एक अनुराग भैया जगताप, माझा थोरला मुलगा, तो आपल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणून चंदू काकांनी त्याची नियुक्ती केली. त्याचबरोबर शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आता त्याचे ते जे स्विमिंग टँक म्हणून आहे, सरांनी जे आमदार साहेबांनी उभा केला, त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थापक म्हणून सरांनी त्याची नियुक्ती केलेली आहे. सगळं टँकची, सगळ्या येणाऱ्या लोकांची वगैरे सगळी व्यवस्था तो बघतो. आणि लहान मुलगा हा पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेला त्याचे कॉलेज संपलं, त्याचं काय नाव? त्याचं नाव आशुतोष जगतात. आशुतोष हा माझ्या प्रत्येक धंद्यामध्ये अगदी म्हणजे या मुलांनी ज्यावेळेला मी चहाचं हॉटेल त्यांनीच टाकलं होतं PMT स्टॉकवरती, त्यावेळेपासून जी मुलं कष्टाने मला जी साथ द्यायला लागली त्या आज तगायत सगळ्या मुलांनी, दोन्ही मुलांनी अतिशय केलं. आशुतोष हा संपूर्ण साईट एका वेळेला तो 4-4 मोठ्या 4-4 मजली साईट. सर मी आठवड्यातून कधीतरी एकदा जातो पगाराच्या दिवशी किंवा कधी, पण तो आणि हे दोघं मिळून संपूर्ण साईट सगळं नीटनेटकेपणापार फरशीपासून पेंटरपर्यंत टोटली काम तो स्वतः करून घेतो. हिशोब वगैरे सगळा पक्का असतो.
हिशोबात कधीही कसलं हे नाही, कुणाचे देवाण सगळं अतिशय व्यवस्थित सुंदर करतात. अशी दोन्ही मुलांची मला चांगली सांगतात. आता इथं पाठीमागं आमदार संजय जगतापांचा फोटो लावलाय, दरवाज्यावर स्टिकर आहे. नेमकी कशा प्रकारे तुम्ही तुमचं रिलेशन आहे? तर सर, आमदार साहेब हे माझे चुलत बंधू, आदरणीय काका आणि आमचे वडील चुलत भाऊ, आणि तसंच असं हे चालत आलं. तर आमदार आमच्या घरामध्ये आता ते एक मोठं घर म्हणून गणलं जायचं आमच्या पेठेमध्ये, काथेवाडीमध्ये. आमच्या घरामध्ये मोठं घर म्हणजे आमदारांचं घर. म्हणजे काका होते, काकांच्या नंतर घराचा सगळा अगदी सोयरिकी सुद्धा करण्यापासून आजही आमचे आमदार साहेब आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जातीने लक्ष देऊन आमच्या लहान मुलाच्या लग्नाला सुद्धा त्यांनी स्वतः लक्ष घालून संपूर्ण क्रिया त्यांनी पार पाडली. आणि ते लग्न तुम्हाला सांगतो त्यावेळेला की सरांची आमदारकी होती आणि अगोदर पसंती झाली. पण सरांच्या ज्यावेळेला इलेक्शन आलं आमदारकीचं, तर मला म्हणले त्यांची लग्नाची तारीख का. मी घरी गेलो होतो, काकांचं त्यावेळेला पित्राचं हे होतं, वहिनीसाहेब पण होत्या, राजवर्धनबाई. तर त्यांना म्हणलं तसं नाही. मी म्हणलं आधी लग्न जसं जिकवायचं होतं तसं म्हणलं सर, पहिली आमदारकी, पहिलं तुम्ही आमदार तर त्याचं लग्न मोठं, आणि जर आपल्याला काही हे झालं तर त्याचं लग्न कुणाला कळणार नाही, अशा पद्धतीने होईल, एकदम छोटं. अगदी ते मनाशी हे केलं होतं. मग सर आमदार झाल्यानंतर मी त्याचं लग्न आपल्या सरस्वती मंगल कार्यालयामध्ये घेतलं. अशा आमदारांचा आणि आमचा घरोबा पहिल्यापासून, आणि आजही आमदारांचा शब्द आमच्या घरामध्ये कुणीही डावलत नाही. आणि आमदारही आजही की काकांच्या नंतर जे असणारं संपूर्ण प्रेम, जे मनातलं कुठल्याही गोष्टी सांगायचं म्हणलं मुलांना अगदी जवळ घेऊन व्यवस्थित सांगून हे करून, इतकं त्यांचं बारकाईने लक्ष असतं. वहिनीसाहेब तर आमचे इतक्या भारी राजवंत आहे की बिगर मार्क्स ज्यावेळेला आमचा आशू किंवा भैया ज्यावेळेला फिरतो, ते जर कुठं दिसले गाडी वळून येऊन थांबून त्याला बोलवलं जातं. मास्क कुठे ह्याची पहिली विचारणा केली जाते. गाडी जोरात जरी चालवली घाटातून, एकदा इमर्जन्सी ते गोळ्या वगैरे काय आणायच्या होत्या, तर घाटातून गाडी जोरात आली, 52 नंबरची माझी गाडी, पाठीमागून वहिनीसाहेब येत होते. वहिनीसाहेबांनी गाडीचा पाठलाग केला, यांच्या पाठलाग करून डायरेक्ट गाडी इथं आली, तिथं घरी आली आणि विचारलं गाडी कोण चालवत होती, गाडी इतक्या जोरात का. मग ज्यावेळेला त्या आमच्या भैयांनी सांगितलं की नाही ते गोळ्या इमर्जन्सी वाईला पाठवायचे, माझे 7,500 होते. तर त्याकरता मग ते म्हणले गोळ्या ह्या कधीही पाठवता येतात, काही पण गोळ्या देता देता बाकीचं कशाला करत, गाडी सावकाश शिस्ती चालू, इतकं बारकाईने लक्ष उभयतांचं असतं. अगदी बाप्पू साहेबांचं सुद्धा बारकाईने असतं. काकींचं तर आम्ही ताई म्हणतो, आनंदी ताई आम्ही ताई म्हणतो, पहिल्यापासून ताईच म्हणायचं. तर ताईंचं सुद्धा अगदी कधीही गेलं तर बारकाईने विचारणार यांची तब्येत कशी आहे, जी आमच्या मंडळीची तब्येत कशी काय आहे, प्रत्येक मुलाला व्यवस्थित चौकशी करून. आणि दरवेळेला सर की काका असताना जी परंपरा होती की काकांनी पहिल्यापासून कुठली फळं वगैरे आमच्या तुमका असली की हापूस आंबे हे ते जे फळाचे कुठल्याही शेतातले यायचे, ते काका अगदी घरी पाठवून गेला. तोच पायंडा इतकं त्यावेळेला गलबलून आलं पहिल्या वेळेला. काका गेल्यानंतर सुद्धा ताईंनी अगदी आवर्जून माणसं पाठवून ते आंबे सगळे घरपोच केले. आणि आत्ता गेले ह्याला सुद्धा बंटीनाना घेऊन आला. त्यावेळेला मी गावामध्ये होतो, त्यावेळेला मग मी हे सगळे बाहेर गेले, गेट उघडून ती बंटीनाना थांबला बिचार बाहेर. काकीने सांगितलं ते आंबे घे, ते आंबे आले. ही परंपरा त्यांनी ठेवली. ही घरावरती इतका जीव लावणारी माणसं फार एकदम घरच्यासारखीच वाटतात मला. आता एवढा उद्योग व्यवसाय शून्यातून तुम्ही निर्माण केलाय, कुटुंब सांभाळताय, जबाबदारी मोठी आहे, पण सकाळचं दे धक्का ग्रुप एवढा मोठा मित्र परिवार आणि वेळ कसा तुम्ही देता? हो सर, दे धक्का परिवार म्हणजे ते कुटुंब आहे आमचं. आणि त्या कुटुंबात कसं असतं, ज्यावेळेला कुटुंबात आपण असतो, कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय हे केल्याशिवाय जमत नाही. तसं ते धक्का कुटुंब हे माझं मी कुटुंब समजतो. आमचे सगळे सभासद माझे आदरणीय तेव्हा जितू बापू पण बसलेले आहेत, आदरणीय नितीन काका पवार आहेत, प्रदीपदाजी गुंजीर आहेत, बोबडे सर आहेत, त्याच्यामध्ये अगदी मातब्बर मंडळी आहेत, सगळे वकील येते. पण आम्ही ते धक्का एक व्यायामासाठी ग्रुप चालू केला. ते धक्का पालखी तळ 45 मिनिट प्रत्येकाने स्वतः करतात, द्यायलाच पाहिजे शरीरासाठी. पण तो ते धक्का ग्रुप आम्ही स्थापन केला. एवढं म्हणजे इतकं मोठं स्वरूप वाढलं. त्या ते धक्कामध्ये अगदी तुमच्यासारखे सुद्धा, अगदी आमदारांसारखे सुद्धा कधी वेळ मिळाला तिथं आम्ही व्यायाम करतो, त्यावेळेला ब्रेक मारून थांबून आतमध्ये येऊन चौकशी करून जातात. गेल्या वेळेला योग दिन सुद्धा सर तुम्ही स्वतः पाहिलं, तुम्ही स्वतः आमची मुलाखत घेतली तिथं. ह्या वेळेला सुद्धा आम्ही अतिशय सुंदर योग दिन असं साजरा केला. आणि दे धक्काच्या त्या पालखी तळावरती गेल्याशिवाय सर चहा सुद्धा प्यायची इच्छा होत नाही. बाकी जर आम्ही सकाळी लवकर उठून सगळे तिथं वॉकिंग करतो. वॉकिंग केल्यानंतर ते आपलं नेहमीप्रमाणे आम्ही योगासनं सुरू करतो.
सुरुवातीला सूर्यनमस्कार घेतो, सुरुवातीला 5 ते 6 सूर्यनमस्कार घेतो. आता ह्या वर्षी आमची इतकी लॉकडाऊनमुळे इतकी तयारी झाली, कारण लॉकडाऊन बाहेर काय कामच नव्हतं. आम्ही 2-2 सेट मारतो सर सूर्यनमस्कार, कधी कधी 3-3 पण मारतो, कधी कधी 60-60 पण मारतो. एका सेटमध्ये 15 सूर्यनमस्कार असतात. ते सूर्यनमस्कार झाले की आम्ही हे घेतो, आपले कपालभाती घेतो. ते 100-100चे असे 4 स्ट्रोक सर्वजण मिळून सगळेजण मारतात. 400 स्ट्रोक मारतात कपालभातीचे. त्यानंतर तालयोग कमीत कमी 300 ते 400 टाळ्या वाजवतो आम्ही. अगदी विठ्ठलाचं नामस्मरण करून विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याचा उच्चार केला की हार्टला चांगलं असतं, असं संशोधनातून आले. पुन्हा आम्ही तिचं आपलं परिपाठ करतो. त्यानंतर आम्ही थोडंसं भस्त्रिका घेतो. परत आम्ही त्यानंतर अनुलोम विलोम घेतो. अनुलोम विलोम झालं की आम्ही भ्रामरी घेतो. भ्रामरीनंतर काय बापू, भ्रामरीनंतर आपण भ्रामरीनंतर मग आम्ही ओंकार घेतो. ओंकाराचे संपूर्ण सेट झाला, सौम्य आवाज, मध्य आवाज आणि उच्च आवाज याच्यामध्ये घेतो. परत रिटर्न परत तसंच मागे घेतो. आणि त्यानंतर मग आम्ही पसायदान घेतो. पसायदान केलं की पसायदानानंतर आम्ही सांगतात. हे असं तर रोजचं नित्य नियम आहे. अगदी तिथं असतोच आम्ही बसून. आमचा दुसरा एक ग्रुप आहे व्यायामाचा आणि आमचा एक दिदाक्का एक ग्रुप. आम्ही दोघं एकत्र मिळून असतो आणि दोघं मिळून आम्ही वाढदिवस वगैरे सगळ्यांचे साजरे करतो तिथं पालखीजवळ, सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. अशा प्रकारे सुनील काकाचं जे व्यक्तिमत्व आहे ते विकसित झालेलं आहे. सकाळच्या पारी त्या पालखी तळावर ऑक्सिजन झोनमध्ये व्यायाम करणे, मित्रपरिवारासह गप्पा मारणे, आपल्या कुटुंबियासमेत वेळ सकाळी घालवणे आणि व्यवसायाचा विकास करत असताना आपल्या मुलांना त्यामध्ये तज्ज्ञ करणे, यामध्ये काका यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं यशस्वी कुटुंब करण्यामध्ये आपल्या समाजाने, सासवड शहरामध्ये जगताप समाजाने देखील या कुटुंबाचा आदर्श घेणे गरजेचं आहे. काकांच्या लाईफस्टाईलला शोभेल अशा प्रकारच्या काही वस्तू आपल्या या घरामध्ये आवर्जून पाहायला मिळतात. काकांच्या समोरच त्या ठिकाणी चांदीचा तांब्या आणि फुलपात्र आहे. आता वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांनी तुम्हाला काय भेट दिली का? वाढदिवसाच्या निमित्त हो सर, विसरलं. हा मोबाईल काल रात्रीच आणलाय त्यांनी नवीन, आणि हे घड्याळ दोघांनी मिळून ते वाढदिवसानिमित्त आपली भेट म्हणून मला दिलेली आणि मी ती प्रेमाने घेतलेली. अशा प्रकारे काकांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल आणि त्यांचं व्यक्तिमत्व वाढेल अशा प्रकारची भेट मुलांनी या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर आयुष्यामध्ये यापेक्षा आणखी काही सुख असतं असं मला तरी वाटत नाही. आपण आता त्यांच्या कुटुंबियासमेत आपण थोडं काकांचे व्यक्तिमत्व जाणून घेऊया. सुनील काकांच्या कुटुंबियाशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं? प्रतीक्षा अनुराग जगताप. अनुराग सुनील काका जगताप. आशुतोष सुनील काका जगताप. मयुरी आशुतोष जगताप. ज्योती सुनील जगताप. मी काकांचा मित्र आहे, जितेंद्र बाजीराव कुंजीर. काकांनी सुनांचं फार कौतुक केलेलं आहे. नेमकं आता काकांच्या विषयी तुम्हाला काय सांगता येईल? त्यांचा स्वभाव कसा आहे? तुम्हाला कुटुंबात कसं सामावून घेतलं जाते? ते असे खूप प्रेमळ आहेत आणि आम्हाला असे खूप सांभाळून घेतात. म्हणजे असं कधी वाटलंच नाही की ते आमचे सासरे आहेत. म्हणजे एखाद्या मुलीसारखं त्यांनी नाही का आमच्या दोघींना पण प्रेम लावतात. जगताप कुटुंबियामध्ये अशा प्रकारे सुनांची प्रतिक्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं सासवडकरांना एक आदर्श कुटुंब आहे असं म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं आपल्या वडिलांच्या विषयी? वडिलांच्या विषयी म्हणजे त्यांनी आयुष्यातली कोणतीच गोष्ट आमची इच्छा अशी अपूर्ण ठेवली नाही. त्यांची परिस्थिती कशी का असे ना, पण त्यांनी कुठलीच गोष्ट आम्हाला कमी पडून दिली नाही. संपूर्ण म्हणजे आयुष्य नाही का, त्यांना आमचं आयुष्य मिळालं आमची इच्छा आहे. आणि पूर्ण म्हणजे नाही का आयुष्यातली कोणती घटना असो काय असो भक्कमपणे पाठीशी उभं राहणार, सगळं हे करणार. त्यामुळे त्यांच्याबद्दल असं बोलतानाही बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं आपल्या वडिलांच्या विषयी? काकांविषयी सांगायचं म्हणजे कमीच आहे. एवढं ते आमच्यासाठी करतात, सगळ्यांसाठी. अगदी सगळ्यात म्हणजे आमच्या बंधूंसाठी, आमच्या बायकांसाठी, आईसाठी, सगळ्यांसाठी. आणि कुठली गोष्ट अशी नाहीच आहे की ते आजपर्यंत मागितली ती मिळली नाही. त्यांच्याकडे असू नसू ते संपूर्ण आमच्यासाठी त्या गोष्टी
करतात, अजूनही करतात. काही मागितलं तरी आजपर्यंत कधीच नाही हा प्रकार ऐकलेलाच नाही त्यांच्या तोंडातून. ज्यावेळेस मागत त्यावेळेस अर्ध्या तासाने 1 तासाने का व्हायना ते आमच्या परस्पर आम्हाला मिळलेली असते. हे काकांचं म्हणजे आम्हाला भाग्य आहे की काकांसारखे वडील आम्हाला लाभले. तुमचं काय मत आहे सासऱ्याविषयी? सासरे नाहीच वाटत ते मला, कधीच वडिलांसारखेच आहेत. आणि मी सुद्धा हेच म्हणेन की आजपर्यंत त्यांच्या तोंडात नाही हा शब्द मी ऐकलाच नाही. माझं लग्न जसं झालं, काका हे आणायचे, आणून तू बघून ये, मी पैसे देतो, कधीच नाही म्हटले नाहीयेत. आणि त्यांनी ती एक गोष्ट चांगली शिकवली की सकाळी लवकर उठत जावं. त्यांचं एकच फक्त असतं की सकाळी लवकर उठा, जे लवकर उठून सूर्य बघतो त्याला कधीच दरिद्र येत नाही. हे मी खरंच मान्य करते त्यांच्यासाठी, आणि ते खरंच खूप प्रेम आहे. तर कोरोना काळात कशा प्रकारे घरात तुम्ही वातावरण ठेवलं? कोरोना काळामध्ये घरामध्ये आपण सॅनिटायझर वगैरे सगळं ठेवलं होतं. परत आल्यावरती हात वगैरे स्वच्छ धुवायचे, सगळे हे करायचे. इव्हन आम्हालाही कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतरही काका आणि आई घरीच होते. आम्ही होम आयसोलेशन मध्ये वरती 4 जण होतो. तरी पण त्यांनी नाही का पूर्ण काळजी घेऊन डॉक्टर रोजच्या रोज काका बोलवायचे. परत होमिओपॅथिकचे वगैरे सगळे, परत डॉक्टरांना वगैरे ऑक्सिजन चेक करायला, म्हणजे मशीन आणणं काय आणणं तसलं काहीच नाही. 2-2 सर कुणाकडे एखाद्या दवाखान्यात मिळणार नाही एवढं सॅनिटायझर घरात आहे. मास्कचे डायरेक्ट 4-4 5-5 काका बॉक्स आणतो. म्हणजे काळजी पूर्ण घ्या, आयुष्य परत नाहीये. त्यामुळं नाही का त्याच्यासाठी संपूर्ण त्यांनी काळजी घ्यायला लावली आणि स्वतःही घेतात. ती व्यायाम करतात, आम्हाला व्यायामाला प्रोत्साहन देतात. आमच्याकडून कधी कधी होत नाही व्यायाम, पण त्यांचंही ओरडणं असतं सकाळी उठा व्यायाम करा. बाकी काही नाही, कोरोनाला हरवण्यासाठी आपलं शरीर तर मजबूत पाहिजे, हा त्यांचा ध्यास कायम असतो त्याचा व्यायामाचा. दैनंदिन जीवनामध्ये मित्राला फार महत्व आहे. मित्रांना काका कशी वाटतं ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. काकांचा स्वभाव बाह्यदर्शनी तर तो रागीट वाटतो आणि एखाद्या करारी माणसाप्रमाणे त्यांचं जीवन आहे पहिल्यापासून. आपलं काम कुठली गोष्ट ते. मित्र म्हणून तुम्हाला काकांचा स्वभाव कसा वाटला? कारण दे धक्का ग्रुपमध्ये एवढा मित्र परिवार त्यांनी जमवलाय. काका हे मित्र तर आहेतच, परंतु एक माझे मार्गदर्शक म्हणूनही मी समजतो. आणि काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जो दे धक्का मित्रपरिवार काकांनी निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वांनाच व्यायामाचं महत्त्व काकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाकडून व्यायाम करून घेण्याचं काम हे काका करत असतात. ह्या दे धक्का मित्रपरिवारामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून व्यायामाबरोबरच इतर काही सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न देखील काकांचा असतो. त्यामध्ये वेगवेगळे पाठीमागं तुम्ही आलेला होता ऑक्सिजन पार्क ही संकल्पना काकांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी राबवली. त्याचप्रमाणे आमदार संजयजी जगताप हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत जे आपलं स्वच्छ सासवड शहर जो उपक्रम नगरपालिकेने राबवलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आमचे सर्व मेंबर्स हे महिन्यातून 1 दिवस सर्व पालखी तळाची स्वच्छता करत असतात. त्याचप्रमाणे स्वतः हातामध्ये खराटे घेऊन आणि काका सर्वांच्या पुढे असतात आणि सर्वांना बरोबर घेऊन ते पालखी तळाची स्वच्छता 1 महिन्याभरातून आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो. त्याचप्रमाणे जो आदरणीय चंदूकाका जगताप यांनी जे पिंपळ वृक्ष लावलेले आहेत, त्या ठिकाणी आमचे वेगवेगळे उपक्रम साजरे होतात. वाढदिवसासारखा उपक्रम असेल, एखादा छोटासा सत्कार समारंभ असेल, त्या ठिकाणी काका सर्व या कार्यक्रमाचं नियोजन करतात, सर्वांना प्रोत्साहन देतात. आणि तो जो पिंपळ कट्टा आहे, त्या पिंपळ कट्ट्यावरती थोडेसे जरा हे झालं होतं त्या वृक्षाला, आणि काकांनी स्वतः काही पैसे खर्च करून तो पिंपळ कट्टा अतिशय चांगल्या दगडांमध्ये बांधून घेतलेला आहे आणि त्याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच काकांचा स्वभाव जरी तापट असला, ते कधी एखाद्याची गोष्ट नाही आवडली पटकन बोलून जातात, परंतु लगेच तेवढ्याच मायेने परत त्याला जवळ घेऊन की बाबा हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, तसं म्हणजे फणस कसा बाहेरून काटेरी असतो परंतु आत रसाळ घरी असतात, तशा पद्धतीचा स्वभाव काकांचा आहे असं मला तरी वाटतं. आणि सर्वांनाच एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, कुठल्याही काही अडचणी असतील कोणाला, पाठीमागे एका आमच्या ग्रुप मेंबरला अतिशय मोठा एक अपघात झाला आणि त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये त्याला दाखल केल्यानंतर प्रचंड मोठा खर्च झाला, तर काकांनी पुढाकार घेऊन त्याला व्यक्तिशः वैयक्तिक
हॉस्पिटलमध्ये सुद्धा मदत मिळवून दिली, त्याचप्रमाणे काही बाबतीत आर्थिक मदत मिळवून दिली. आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये मदत मिळवून दिली. अशा प्रकारे प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात काका हे हिरिरीने उपस्थित असतात आणि त्यामुळे आमच्या सर्व मित्रांना काकांचा सार्थ अभिमान आहे. आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने, देधक्का ग्रुपच्या वतीने मी काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो सर. आणि या ठिकाणी माझं काकांचे एक जवळचे स्नेही उपलब्ध आहेत. काय नाव तुमचं? चंद्रकांत अर्जुन कुंजीर. काकांची तुमची कशी मैत्री जमली, ती कशी टिकली, कशी वाढली, कशी फुलली? काकांची मैत्री टिकण्याचा उद्देश म्हणजे काकांचं बोलणं आणि जनसंपर्क हा सासवडमध्ये म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात आहे की प्रत्येक ठिकाणी काकांचं नाव घेतलं की आवर्जून व्यक्ती म्हणणार देधक्का ग्रुप ते मेन सर्वे. त्याच्यामुळे त्यांची प्रख्यात म्हणजे संपूर्ण सासवडमध्ये ओळख चांगल्या पद्धतीने. काकांच्या स्वभावाबद्दल काय सांगता येईल? काकांचा स्वभाव म्हणजे अतिशय शांत आणि जर समजा एखादी व्यक्ती जर वाह्यात चालली असेल तर त्याला समजून सांगण्याचं काम सुद्धा काका अतिशय चांगल्या प्रकारे करतात आणि प्रत्येक व्यक्तीचं चांगलं कसं होईल, त्याचा पुढचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून ती व्यक्ती सर्वांना कायम उपयोगी पडते. आता खऱ्या अर्थानं जर साथ ज्यांना सुनील काकांनी दिलेली आहे ती त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. अतिशय अडचणीच्या काळातून आजचे हे सोन्याचे दिवस या कुटुंबाला आलेले आहेत. अर्धांगिनी म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी या कुटुंबाची पेललेली आहे असं नुकतंच आपल्याला काकांनी सांगितलेलं आहे. त्यांना आपण विचारू की आता काकांच्या विषयी त्यांना काय वाटतं. नमस्कार, काय नाव तुमचं? ज्योती सुनील जगताप. आता काकांचं सुरुवातीपासूनच आणि आतापर्यंतचा जीवन प्रवास आहे तो कसा तुम्ही वाढवला, कसा जपला, नातेसंबंध कसे जपले, मुलांना मोठं कसं केलं, त्यात तुम्ही काकांना भक्कमपणे पाठीशी कशा राहिला? त्यांची साथ होतेच ना, त्यांच्या साथशिवाय मी एवढं करू शकत नाही ना. आता काय एखादं हे असतं ना, माझ्या घरातले सगळे कुटुंब म्हणजे माझे दीर म्हणा, नंदोळे म्हणा किंवा माझी मुलं सगळ्यांची साथ होती मला. त्याच्यामुळं मी म्हणजे काय मला चांगलं सांगत राहिले की तुझं म्हणजे चांगले दिवस येतील ह्याच्यातनं तू, आणि त्यांची पण साथ होतीच ना शेवटी दुःखात ना. आता काय नाही, आम्हाला एवढंच म्हणजे माझं एकच म्हणणं होतं की एक सुंदर घर फक्त काकांनी आम्हाला म्हणजे हे करावं, पण त्यांनी ती इच्छा आमची पूर्ण केली. आणि कुटुंबात पण ते कुटुंब प्रमुखच आहे, ते पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. सगळ्यांची व्यवस्थित राहतात, माझी व्यवस्थित राहतात, प्रेमाने वागतात, सुनांना पण व्यवस्थित म्हणजे कुठलीही गोष्ट आम्हाला कमी नाही आहे घरात. आता खडतर प्रवास ती प्रत्येकाच्या जीवनात तो असतोच, ते तेवढं ते कालावधीच खराब असतो म्हणतात ना ते, त्याच्यामुळं मग आता ती करावंच लागतं ना कुटुंबासाठी. म्हणजे त्यांच्यासाठी मी पण उभीच होते ना पाठीमागे. मुलं लहान लहान होती, मुलांचं शिक्षण होतं, परत थोडासा कालावधी असा खराब गेला काकांचा की तिथं म्हणजे कामं नव्हती ना त्यांना त्यावेळेस. मग त्यावेळेस मी पण साथ दिली त्यांना, म्हणजे कधी तक्रार नाही की त्यांनी सुद्धा. आता मी बडबड करते त्यांना पण ते मला कधीच असं म्हणजे हे करत नाही, बोलतात मला, त्यांचा स्वभाव कडक आहे. पण संपूर्ण तेच करतात ना कुटुंबाचं सगळं दुःख म्हणजे आजारपण किंवा काय कुठल्याही गोष्टी कमी नाही पडत ते कधीच आत्तापर्यंत. जेवण माझे वडिलांचं आई वडिलांचं पण त्यांनी बरंच केलेले. आजारी पडले वडील तरी दवाखान्यात नाही. तुमच्या आईचं काय नाव? शकुंतला बर्गे. सासवडमधल्या बर्गेबाई ज्या आपल्या आहेत त्यांच्या या कन्या आहेत, त्यामुळे सासवडमध्येच काकांची जवळच सासवडवाडी आहे. आता आणखी एक काकांचे जवळचे मित्र आलेले आहेत, अजयजी जाधव. परिवर्तन शिक्षक प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची जी निवडणूक लागलेली त्यामध्ये एक नेतृत्व करणाऱ्या पॅनलमधले उमेदवार आहेत, त्यांना पण सुरुवातीलाच निवडणुकीच्या शुभेच्छा देऊया. काकांच्या स्वभावाबद्दल तुमची आता मैत्री कशी जमली, त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला 2 शब्दात काय सांगते? काका हे आमचे पाहुणे, माझे वडील गया जाधव यांच्याकडे काकांचं येणं जाणं कायम असायचं. आम्ही त्यावेळेला लहान होतो, पण हे कुटुंब म्हणजे आदरणीय आप्पा असतील, अरुण आप्पा,
किंवा काका असतील, हे सर्वच जण आमच्याकडे लहानपणापासून यायचे. काकांनी सुरुवात फार म्हणजे अगदी गाडी व्यवसायापासून सुरुवात केलेली होती आणि त्यामुळं रुतपरींचे भाग आणि काळदरी खोऱ्यात ते गाडी व्यवसायाच्या निमित्ताने, दुधाच्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असतील पाहुण्यारावळ्यांचे, या पाहुण्यारावळ्यांच्या कार्यक्रमात सामील व्हायच्या निमित्ताने ते त्या भागात यायचे. आम्ही त्यावेळेला लहान होतो, त्यामुळं काकांना पहिल्यापासून चांगल्या प्रकारे ओळखतो आम्ही आणि अखंड कुटुंबालाच आमचे जवळचे संबंध असल्यामुळे. आणि माझे वडील राजकारणात त्यावेळेला चांगले आदरणीय चंदूकाका जगताप यांच्या बरोबर साथ देणारे आणि काँग्रेसच्या विचाराने प्रेरित असलेले वडील होते. कात्रज संघाचे डायरेक्टर होते. त्यामुळं काकांचा तेव्हापासूनचा सर्वच संबंध असेल किंवा वडिलांच्या पाठीमागे उभं राहणं. आता सुद्धा आम्ही काकांचे हितचिंतक आहोत किंवा त्यांच्याशी आता वयाने जरी आम्ही लहान असेल तरी पण एकदम दोस्ताना संबंध ठेवणं आणि वयाचं अंतर आमच्या वडिलांनी बी कधीच असं पुढच्या पिढीशी अंतर जनरेशन गॅप आहे ना तो त्यांच्याकडे जाणवायचा नाही. काकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तेच गोष्ट आहे की काकांच्या बाबतीत काका आमच्यापेक्षा सिनियर आहेत पण अगदी आमच्या वयाच्या होऊन आमच्या बरोबर प्रत्येक गोष्टीत असेल. म्हणजे उदाहरणार्थ आपला पालखी थळ दे धक्का ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये कुठं ट्रिपला जाणं किंवा अगदी सकाळच्या व्यायामाच्या ऍक्टिव्हिटीज करणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये अगदी वय विसरून काका काम करणार असं एक म्हणजे राजकारणापलीकडचं एक चांगलं असं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. बाकी सर्व म्हणजे एकदम चांगलं व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं की राजकारणापलीकडे मैत्री जपणारी माणसं पाहिजेत आपल्याला. थँक्यू. आता इतकं चांगलं भरभरून सगळे बोलले, कुटुंब बोललेत, पत्नी बोललीत, मुलं बोललीत, मित्रपरिवार बोलले. काका आता तुम्हाला या क्षणी कसं वाटतंय की आपल्या जीवनामध्ये सार्थक झालंय, आपलं सुखी कुटुंब आहे आणि तुम्ही काय समाजाला संदेश देऊ शकता, कशा प्रकारे जीवन यशस्वी झालं आणि पुढे काय करायचा विचार? अगदीच सर, तुमच्या आणि मित्रपरिवाराच्या अगदी शुभेच्छांच्या जोरावरती, आशीर्वादाच्या बळावरती आणि सगळ्यांच्या स्नेहावरती आत्ता मी जे आहे त्या जीवनामध्ये आजच्या परिस्थितीला मी अतिशय समाधानी असून मला याच्या पलीकडे समाधान कशाला म्हणतात याची काही व्याख्या करायची गरजच नाही. मला पूर्णपणे मी समाधानी आहे माझ्या कुटुंबियांच्या बाबतीत, माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत, माझे दे धक्का पालखी तळाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत, सर्व माझ्या काय सांग. तर राजकारण हा पिंड आहेच आहे आमचा. पहिल्यापासून राजकारणात पूर्ण ताकदीने पूर्ण निष्ठेने आम्ही उतरतो. त्याच्याबरोबर असो त्याचे पूर्ण कुठलाही उमेदवार असो अथवा आमचे आदरणीय चंदू काकांच्या पासून ते आत्ता आमदार साहेबांच्या बरोबर राजकारण हे अभिप्रेत आहेच आहे आम्हाला. राजकारणाची हाऊस पण आहे आणि राजकारण करण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही कुठल्याही रीतीने पेलू शकतो. तुम्हाला समजा नगरपालिकेला संधी दिली, आता निवडणुकीला सगळ्या गोष्टीची तयारी लागते. तुमच्याकडे जनसंपर्क चांगला आहे, हडकोत तुम्ही अनेक वर्ष राहताय, मित्रपरिवार मोठा आहे, मग तुम्ही ही निवडणूक समजा तुम्हाला संधी दिली तर लढवायची इच्छा आहे का? अगदी जबाबदारी आणि उरपाने मी ती निवडणूक कशाही परिस्थितीत मी पार पाडू शकतो. मला चांगलं माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक. पण माझी एक इच्छा होती सर की जोपर्यंत आमदार संजयजी जगताप घरातले आमदार होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही उमेदवारी त्यांना मागायची पण नाही आणि बोलायची पण नाही. आणि त्यांनाही मी ते सांगितलं होतं. आज जर त्यांनी संधी दिली तर संधीचं सोनं करणे इतपत मी प्रत्येक गोष्ट करेन. कारण आज आमदार साहेब झालेले आहेत संजय जगताप, त्यामुळे मी त्यांना बोललेलो पण आहे. आजपर्यंत मी त्यांना बोललो होतो पण आज एक 2-3 महिन्यापूर्वी आमचा विषयही झाला, मी त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी मला काही शब्द दिलेले आहेत. आता त्याच्यावरती बघू काय आता ते जे सांगतील त्यांच्यावरती आहे सगळं. आणि ते एक जबाबदारी सगळं पुरंदर तालुक्याची हवेलीची असल्यामुळे आणि माझ्यापेक्षा वय पण त्यांचं कमी आहे, अनुभव त्यांचा चांगला आहे. एक घरातलं म्हणून त्यांच्या शब्दाच्या पुढं मला कधीच जाता येणार नाही. पण त्यांनी दिली जबाबदारी तुम्ही अगदी निसंकोचपणे आणि अगदी पार पडेल विजय भूमिकेतच. अशा प्रकारे आता खऱ्या अर्थानं कुटुंब मार्गी लागलेलं आहे, मुलं सुना कर्तृत्वान झालीत, मोठं झालेली आहेत. समाजसेवेची ही तयारी त्यांची काकांनी दाखवलेली आहे. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्याची त्यांनी संपूर्ण ताकदपणा लावायची आणि विजयश्री खेचून आणण्याची तयारी दाखवलेली आहे. परंतु आमदार संजय जगताप सांगतील
त्या शब्दाबाहेर जाणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. अशा प्रकारे एका संपन्न व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाला पुरंदर न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं कुटुंब आनंदी राहो आणि सुनील काकांच्या हातून कुटुंबाबरोबर समाजाची सेवा अधिकची सेवा घडो एवढीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. नमस्कार.